हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। हॅलो डॉक्टर हा आमचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये आम्ही तुमच्या आरोग्यविषयक समस्यांविषयी, आजारांविषयी प्रश्न तज्ञ डॉक्टरांना विचारत असतो, अगदी तुम्ही घर बसल्या कुठेही न हलता। हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे। विषय आहे लैंगिक समस्या आणि संयुक्त उपचार पद्धती। लैंगिक समस्या हा तसा थोडासा संकुचित किंवा संकोच येणारा विषय आहे। सहज कोणीच पटकन बोलत नाही। अगदी नववधू असेल तर हे गाणं मला आठवलं, नववधू प्रिया मी बावरते, गाणं असं आहे, पण त्यामागचा भाव कसा आहे की लाजते पुढे सरते फिरते। आपल्या संस्कृतीमध्ये सहसा महिला या लैंगिक समस्यांविषयी उघडपणे बोलत नाहीत, चर्चा करत नाहीत। मात्र लैंगिक समस्या हा फक्त शारीरिक असा आजार नसून मनोशारीरिक असा आजार आहे आणि मला वाटतं की गर्भधारणा न होण्यामागचं एक सर्वात प्रमुख कारण आहे आणि म्हणूनच या विषयावर चर्चा होणं, अगदी तज्ञ डॉक्टरांकडून तुम्हाला सल्ला मिळणं फार आवश्यक आहे आणि म्हणूनच या कार्यक्रमाचं आम्ही आज आयोजन केलेलं आहे। लैंगिक समस्यांवर संयुक्त उपचार पद्धतीद्वारे कशी यशस्वीरित्या चिकित्सा केली जाऊ शकते हे आज आपण जाणून घेऊया। या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील संयुक्त उपचार पद्धतीचे जनक आणि वेदिक्युअर वेलनेस क्लिनिकचे संचालक डॉक्टर अनिल पाटील। नमस्कार डॉक्टर, तुमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत। डॉक्टर अनिल पाटील हे मुंबई युनिव्हर्सिटीमधून MBBS MD गोल्ड मेडलिस्ट आहेत। संयुक्त उपचार पद्धतीमध्ये ते ॲलोपॅथी शिवाय आयुर्वेद, पंचकर्म, नॅचरोपॅथी, फिजिओथेरपी, रेकी, ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर, संमोहन चिकित्सा आणि संगीतोपचारांचा वापर करतात। दर्शको, लैंगिक समस्या आणि संयुक्त उपचार पद्धती असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे। कार्यक्रमाचा विषय फारच चांगला आहे आणि मला वाटतं तुम्ही सर्वांनी भरभरून याला प्रतिसाद द्यावा। हा प्रतिसाद आम्हाला मिळण्यासाठी तुम्हाला लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक। आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 022, हा मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे। मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे। आमचे दोन नंबर आहेत, पहिला नंबर आहे 24908050, दुसरा नंबर आहे 24988050। या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता। जास्तीत जास्त प्रश्न आम्ही या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा। प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा। आजच्या कार्यक्रमातील तज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही कार्यक्रमाच्या शेवटी दाखवणारच आहोत, याची आपण नोंद घ्यावी। प्रश्नमंजुषा हे बहारदार सदर दर संयुक्त उपचार पद्धतीच्या कार्यक्रमाच्या शेवटी असतं। कार्यक्रमाच्या विषयाशी निगडित प्रश्न याचं उत्तर द्या आणि जिंका भरघोस बक्षिसं। याशिवाय ग्लोबल ॲडल्ट टोबॅको सर्व्हे 2010च्या सर्वेक्षणानुसार भारतातील 1/3 प्रौढ लोकसंख्या ही कोणत्या ना कोणत्या तरी तंबाखूच्या सेवनाचं किंवा व्यसन करत आहेत आणि म्हणूनच या तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांची सुद्धा आपण माहिती करून घेऊया। सर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत। आजचा जो आपला विषय आहे थोडा वेगळा विषय आहे, तुम्ही हा विषय का निवडला मला पहिले सांगा। सर्वप्रथम सांगावंसं वाटतं की तुला माहिती आहे की वेदिक्युअरमध्ये आपण संतती प्राप्तीसाठी आपण खूप प्रसिद्ध आहोत। वेदिक्युअरची क्लिनिक्स लाखो जोडप्यांना आपण संतती प्राप्ती करून देण्यात यश मिळवलेलं आहे आतापर्यंत। आणि संतती प्राप्तीमधला सर्वात पहिला अडथळा म्हणजे काय की समागमच न होणे। अच्छा, म्हणजे लग्न होणे आणि समागमच झाला नाही तर कधी कधी 8-8, 9-9 वर्ष समागम न झालेली अशी जोडपी माझ्याकडे येतात आणि हे साधं कारण असतं। आणि बऱ्याच वेळा अशा वेळी फार मोठं कारण हे असतं की ह्यांना सेक्स एज्युकेशनच कधी मिळालेलं नसतं। म्हणजे लैंगिक मार्गदर्शन ज्याला म्हणतात की लैंगिक अवयवाविषयी माहिती किंवा समागम होतो कसा, गर्भधारणा होते कशी, ह्याबद्दलची माहिती अत्यंत कमी असते आणि त्यामुळे ह्या अँझायटीमुळेच कधी कधी समागम होत नाही किंवा समागम करण्याचा प्रयत्न केला जातो आणि अनेक समस्या उद्भवल्यामुळे समागम होत नाही आणि त्यामुळे संतती प्राप्ती होत नाही। तर अशी अनेक जोडपी जेव्हा आपल्याकडे येतात आणि संतती प्राप्तीमधले अडथळे सांगतात तेव्हा पहिली समस्या ही असल्यामुळे मला असं वाटलं की आणि ती बरीच सामान्य आहे। अगदी बरोबर आहे, खूप कॉमन आहे। बऱ्याच अंशी जोडप्यांना काही ना काही प्रमाणामध्ये सेक्शुअल प्रॉब्लेम्स असतातच,
पण ते सामान्यतः कोणी इव्हन डॉक्टरकडे जाऊन सुद्धा अगदी वाच्यता बरोबर. करत नाही. अगदी बरोबर. कारण पुरुषांना त्याच्याबद्दल बोलण्यात काहीतरी आपलं मर्दानगी कमी झाल्यासारखं वाटतं अच्छा. किंवा अचानक आपण आपल्याला नपुंसक म्हणतील की बरं, काय ओके. अशी भीती वाटते आणि स्त्रियांना त्याच्याबद्दल इग्नोरन्सच असतो. ओ म्हणजे ते त्यांना बऱ्याच अंशी जरी हल्ली परिस्थिती बदलत चालली आहे तरी पण खेड्यापाड्यात किंवा बऱ्याच अंशी सेमी अर्बन एरियाजमध्ये स्त्रियांना जाणीवच नसते आपल्या लैंगिकतेविषयी. बरोबर. त्या एक आपलं कर्तव्य लग्न केल्यानंतर एक कर्तव्य म्हणून नवऱ्याच्या सुपूर्त होतात बरोबर. आणि त्यांना पुढे लैंगिकतेबद्दल माहिती नसल्यामुळे कधी कधी लैंगिक किंवा समस्या, अकारण बरोबर. भीती असेल मनात तरी लैंगिक हो. समस्या उद्भवतात. आणि ही फार गंभीर समस्या आहे. तुम्ही अगदी बरोबर म्हणालात की अनेक वेळेला गर्भधारणा न होण्याचं हे फार महत्वाचं कारण आहे. त्यामुळे ह्याच्याविषयी आणि याचबरोबर अनेक वेळेला ह्याची वाच्यता न झाल्यामुळे याविषयी बोलणं फार महत्वाचं आहे. आणि मला तुमचं म्हणूनच अभिनंदन करावं असं वाटतं की तुम्ही हा विषय इकडे घेतलेला आहे. सर नेहमी जेव्हा आपण नेहमी नाही आपण आणखीन एक सांगावं असं वाटतं की सर सिगमंड फ्रॉइड नावाचा शास्त्रज्ञ होता. तू मनोशारीरिकता बोललीस म्हणून सांगावं असं वाटतं की त्यांनी सेक्शुअलिटीवर जवळजवळ त्याची जी काही सायकोलॉजी आहे ती संपूर्ण लैंगिकतेवर आधारलेली आहे. बरं ओके. म्हणजे लहानपणापासून आपलं जशी डेव्हलपमेंट होत जाते मनाची त्याप्रमाणे आणि त्या स्तरावर जर फिक्स झालं की त्यावेळे त्या स्तरावरनं पुढे गेलो नाही आपण तर आपल्याला खूप मोठ्या पुढे समस्यांचा सामना करावा लागू शकतो आणि आपली मानसिक जडणघडण कदाचित त्याच्यावर अवलंबून असते असं सिगमंड फ्रॉइड म्हणतो. अच्छा. म्हणजे आपल्यासाठी लैंगिकता आपल्या नुसतेच एक लैंगिकता म्हणजे समागम करणे हा आणि संतती प्राप्ती होणे बरोबर. हा एवढा भाग नाहीये. बरोबर आहे. आपल्या लैंगिकतेचे विविध स्तर मानसिक स्तरावर आपण काय विचार करत असतो त्यातून आपली मानसिकता कशी तयार होणार आपण कसे मॅच्युअर होणार आहोत पुढे ऍडल्ट म्हणून हे फार महत्वाची गोष्ट आहे लैंगिकता. आणि म्हणजे प्रत्येक जीवनातील प्रत्येक भागामध्ये किंवा प्रत्येक अवस्थेमध्ये आपल्याला हे भेडसावणारी आहे आणि त्यामुळे त्याच्यावर जाणतं होणं हे फार महत्वाचं आहे याविषयी. तर जेव्हा आपण लैंगिक समस्यांविषयी बोलतो तेव्हा मला सांगा की याची नेमकी कारणं कोणकोणती असू शकतात? आता विविध कारण आहेत. पहिलं आपण सुरुवात करूया की कंजनायटल. समजा स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये डेव्हलपमेंटच झाली नाही म्हणजे काही कारणामुळे जसं आपली बाह्य अंग असतात पुरुषामध्ये लिंग आणि वृषण असतात त्यांची डेव्हलपमेंटच व्यवस्थित झाली नाही काही कारणामुळे. तर हा एक भाग असतो. कधी कधी काय होतं स्त्रियांमध्ये योनिमार्गच डेव्हलप झालेला नसतो मग त्याच्यामुळे पुढे जाऊन ऑफकोर्स समागम अशक्य आहे जर योनिमार्ग डेव्हलप झालेला नसेल तर त्यामुळे हा एक प्रॉब्लेम असू शकतो. दुसरा प्रॉब्लेम की मॅच्युरिटी येण्यासाठी आपल्या जसं असं आहे की एक साधारण हल्लीच्या काळामध्ये स्त्रियांना 8-9 वर्षापासून मॅच्युरिटी यायला सुरुवात होते. हॉर्मोन्स स्रवायला लागतात निरनिराळे आपल्या शरीरामधली संप्रेरक त्यापैकी इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन ही किंवा FSH LH ही 4 महत्वाची संप्रेरक आहेत ज्या संप्रेरकांमुळे आपल्याला स्त्रियांमध्ये एक साधारण 8वी-9व्या वर्षापासून चेंजेस जाणवायला लागतात. तर हे चेंजेस ह्या हॉर्मोन्समुळे होत असतात आणि काही कारणामुळे जर मेंदूमध्ये ग्रंथींची राणी पीयूषिका ग्रंथीमध्ये प्रॉब्लेम असेल थायरॉइड ग्रंथीमध्ये प्रॉब्लेम असेल ओव्ह्युलेशन जिथे होतं स्त्री बीजांड तिथे काही प्रॉब्लेम ते अशा जर नसतील किंवा तिथे हार्मोन्स स्रवत नसतील तर हे संप्रेरकाचे प्रॉब्लेम्स जर असतील तर त्यामुळे त्या स्त्रियांमध्ये डेव्हलपमेंटच होणार नाही. किंवा दुसरं गुणसूत्रांचा काही प्रॉब्लेम असेल म्हणजे असं 2 सिंड्रोम्स आहेत आपल्याकडे पुरुषांमध्ये XY अशी सेक्स क्रोमोझोम्स असतात किंवा लैंगिक गुणसूत्रे असं आपण त्यांना मराठीत म्हणतो. तर आणि स्त्रियांमध्ये XX असतं तर त्यात काही विकृती असेल या गुणसूत्रांमध्ये तर XY बरं अशा प्रकारे किंवा X0 अशा प्रकारचं जर गुणसूत्र असतील तर लैंगिक विकृती निर्माण होते किंवा लिंगांची डेव्हलपमेंट व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळे पुढे लैंगिक विकृती निर्माण होऊ शकते.
स्त्रियांमध्ये जसं सांगितलं की मासिक पाळी साधारण हल्ली 10व्या-12व्या वर्षीच मुलींमध्ये यायला लागली. जर मॅच्युरिटी व्यवस्थित झाली असेल तर मासिक पाळी व्यवस्थित होते, हॉर्मोन्सची डेव्हलपमेंट व्यवस्थित होते. एक्सटर्नल सेक्शुअल कॅरेक्टर्स असं आपण इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतो, मराठीमध्ये स्त्री आणि पुरुष ह्याच्यामध्ये जो फरक आपल्याला लक्षात येतो की स्त्रियांमध्ये स्तनवृद्धी आणि नितंब वृद्धी हा जो भाग आहे त्याच्यामुळे आपल्याला पटकन 8व्या-9 वर्षाची मुलं आणि मुली पण कधी कधी कळत नाहीत, पण 10वी साधारण 10 वर्षाच्या पुढे आपल्याला मुलामुलीत फरक लगेच समजायला लागतो आणि तो हॉर्मोन्समुळे असतो. अच्छा, आणि त्यामुळे ती जी डेव्हलपमेंट असते स्त्रीची स्त्रीत्वाकडे किंवा पुरुषाची पुरुषत्वाकडे ती होत असते. तर आपण एक प्रश्न घेऊया. गजानन चव्हाण यांचा प्रश्न आहे अकोल्यावरून. नमस्कार गजाननजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार. हॅलो, नमस्कार गजानन, बोला. हा, नमस्कार मॅडम, मी गजानन चव्हाण बोलतो अकोल्यावरून. नमस्कार. माझ्या लग्नाला 5 वर्ष झालेले आहेत. हा एक वेळा गर्भधारणा झालेली आहे. हा हा त्याच्यानंतर तो गर्भ खराब झालेला होता. हा 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 तो गर्भ काढला, त्याच्यानंतर ती प्रेग्नन्सी राहून नाही राहिली. हा हा त्यानंतर गर्भधारणा राहिलेलीच नाहीये का? हा, त्याच्यानंतर राहिलेलीच नाही आहे गर्भधारणा. बरं, ठीक आहे. सर काय ठीक आहे. आता हा लैंगिकतेविषयी नाही आहे प्रश्न, पण मला असं वाटतं कधी कधी जेव्हा गर्भ वाढत नाही तेव्हा विविध प्रकारची कारणं असू शकतात त्याच्यासाठी. टॉर्च नावाचं इन्फेक्शनमुळे कधी कधी गर्भ वाढत नाही, तर ते आपल्याला शोधून काढावं असं मला वाटतं. कधी कधी कॉन्सॅंग्विनिटी म्हणजे कसं आहे की आपल्या संस्कृतीमध्ये आणि मामाच्या मुलीशी लग्न करायचा एक रिवाज आहे काही ठिकाणी, काही गावांमध्ये, किंवा स्वतःच्या मामाशी सुद्धा लग्न करायचा रिवाज आहे. बरं, अच्छा. आणि काही इतर धर्मामध्ये चुलत बहिणीशी पण लग्न करायचा रिवाज. तर ह्याच्यामुळे कसं होतं, कधी कधी ते रक्त जवळचं असल्यामुळे कधी कधी विकृती निर्माण होते गर्भामध्ये. अच्छा, तर तेही आपल्याला तपासावं लागतं की ती कारणं समजल्यानंतर आपल्याला त्याचा संयुक्त उपचार पद्धतीद्वारे इलाज करता येईल. आणि इलाज केल्यानंतर मला असं वाटतं त्यांना गर्भधारणा जरूर होईल. त्यांनी संयुक्त उपचार पद्धती करून पाहावी. निश्चित. सर, आपण जेव्हा लैंगिक समस्यांची कारणं शोधत असतो तेव्हा आता सध्या आपल्याला डायबिटीस आहे किंवा हार्ट प्रॉब्लेम्स आहेत, ह्या रुग्णांची संख्या आपल्याला वाढलेली दिसते आणि ह्या रुग्णांमध्ये काही कालांतराने लैंगिक समस्या निर्माण होतात. तर हे का असू शकतं असं? हा, तर डायबिटीस हा अशी विकृती आहे, जसं तू घे की केसांपासून पायाच्या नखापर्यंत प्रत्येक अवयवाला, प्रत्येक सिस्टमला ग्रासते. ओके. म्हणजे अगदी डायबिटीसमध्ये केसही गळत असेल आणि नखांवर फंगल इन्फेक्शन पण होतं आणि आपल्या म्हणजे गँग्रीन सुद्धा होऊ शकतो, हार्ट डिझीज, किडनी प्रॉब्लेम, बऱ्याच विकृती होतात, न्यूरोपॅथी होते. तर ह्यामध्ये लिंगाला ज्या रक्तवाहिन्या सप्लाय करत असतात, कारण व्यवस्थित संभोग होण्यासाठी लिंगामध्ये ताठरता येण्याची गरज असते आणि ही जर ताठरता त्या रक्तवाहिन्यामध्ये काही कारणामुळे अवरुद्धता निर्माण झाली, तर ज्या आर्टरीज सप्लाय करतात तर त्यामध्ये अवरुद्धता अथेरोस्क्लेरोसिसमुळे निर्माण होते. कोलेस्ट्रॉल जास्त असल्यामुळे, तर त्यामुळे ताठरता व्यवस्थित येत नाही. तर आणि शुगर लेवल जर कंट्रोल नसेल तर त्याच्यामुळे देखील ताठरता व्यवस्थित. तर ह्या फंगल इन्फेक्शन्स होतात लिंगाला. तर ह्यामुळे डायबेटिक रुग्णांमध्ये आपल्याला लैंगिक समस्या निर्माण होताना दिसतात. तर त्याच्यासाठी आपल्याला डायबिटीस हा अत्यंत व्यवस्थितरित्या कंट्रोल ठेवणे हा अतिशय महत्वाची गोष्ट आहे की त्यासाठी आपण विविध प्रकारे आयुर्वेदाचा, ॲक्युपंक्चरचा, पंचकर्माचा वापर करू शकतो. अगदी इन्सुलिन जर घेत असेल तर त्याच्यामध्ये ही समस्या आणखीनच जास्त प्रमाणात निर्माण होण्याची शक्यता असते. तर अशा रुग्णामध्ये पंचकर्माद्वारे आपण डायबिटीस कंट्रोलमध्ये आणतो आणि आयुर्वेदामध्ये आणि ॲक्युपंक्चरमध्ये अशा काही ट्रीटमेंट्स आहेत की ज्याच्यामध्ये वाजीकर विधी आहे. अच्छा.
म्हणजे आयुर्वेदामध्ये बरीचशी अशी औषधं आहेत की जी शुक्रकर अच्छा. अशी समजली जातात की ज्याच्यामुळे शुक्राणूंची तर संख्या वाढतेच संतती प्राप्तीसाठी, शुक्र धातूची संख्या अच्छा. वाढते. शुक्र धातू हा बरं. लैंगिकतेसाठी फार महत्वाचा आहे. अच्छा. आणि त्याच्यावर जेव्हा आपण वृद्धी कर असं शुक्रधातू वाढेल अशी जेव्हा आपण औषधं देतो किंवा ट्रीटमेंट करतो तेव्हा शुक्रधातू वाढतो आणि वाढल्यानंतर एक लैंगिक क्षमता वाढायला सुरुवात होते पुरुषांमध्ये. आणि मी तर नेहमीच सांगतो की 30च्या पुढे हल्लीच्या काळामध्ये सर्वच पुरुषांना वाजिकर विधीची गरज आहे आणि डायबिटीसच्या रुग्णांना खास करून ती गरज आहे. त्यांनी ती म्हणजे जरूर हे करायला पाहिजे त्यांनी की ज्याच्यामुळे डायबिटीसमध्ये त्यांना हा प्रॉब्लेम येणार नाही. आणि दुसरं असं असतं की न्यूरोपॅथीमुळे सेन्सेशन कमी होतं. अच्छा. म्हणजे जसं आपल्याला डायबिटीसच्या रुग्णांना पाय जळणे, हातपाय जळणे वगैरे असे विकार होतात आणि एकूणच सेन्सिटिव्हिटी कमी झालेली असते. तीच सेन्सिटिव्हिटी, लिंगाची सेन्सिटिव्हिटी पण कमी झालेली असते. आणि ही सेन्सिटिव्हिटी वाढवण्यासाठी आपल्याला अश्वगंधासारखी काही औषधे खूप चांगली उपयोगी पडतात. अर्थात नुसतं मी औषध सांगितलं म्हणून त्याचा प्रयोग करू नये. बरोबर आहे. विविध प्रकार, कारण तुम्हाला डायबिटीसमुळे झालेली लैंगिक समस्या किंवा लैंगिक समस्या हा एक काही साधी सुधी समस्या नाही किंवा साधा सुद्धा रोग नाहीये. त्याच्यासाठी आपल्याला खूप वेगवेगळ्या अंगांचा विचार करायला लागतो. त्यामुळे एखादं औषध सुचवलं लगेच जाऊन केमिस्टकडनं घेऊ नये. त्याचा फायदा नाही होणार, मग त्याच्यावरचा विश्वास पण उडून अगदी बरोबर. आणि आयुर्वेद हा एक विशिष्ट म्हणजे कुठचीही पॅथी एक विशिष्ट प्रकृतीप्रमाणे आपण औषधं देत असतो. त्यामुळे हे सामान्यकरण ह्याचं होऊ शकत नाही. सर, आपल्याला एक फोन आहे, अमरावतीवरून फोन आहे विकास पाटील यांचा. नमस्कार. नमस्कार. नमस्कार, बोला, आपला प्रश्न विचारा. मॅडम, मला डॉक्टरांना प्रश्न असा विचारायचा आहे. विचारा. मी मेडिकली फिट आहे. हा. परंतु समागम करण्याची इच्छा होत नाही. काय करायला पाहिजे? वय काय आहे तुमचं? वय आहे समजा 32 पर्यंत. 35 पर्यंत. आणि लग्नाला लग्नाला किती वर्ष झाली आहे? 4 ते 5 वर्ष झाले. 4 ते आधी व्यवस्थित होती का? सर, तुम्हाला काही प्रश्न विचारतायत. सर, काय सांगताय? म्हणजे आधी कामेच्छा व्यवस्थित होती, नंतर ती कमी झाली की पहिल्यापासूनच कमी आहे? सुरुवातीला थोडी. ठीक आहे विकासजी, आम्हाला कळलाय तुमचा प्रश्न. या प्रश्नाचं सर जरूर उत्तर देतील. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे लैंगिक समस्या आणि संयुक्त उपचार पद्धती आणि सहभागी आहेत डॉक्टर अनिल पाटील. आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही कार्यक्रमाच्या शेवटी दाखवणारच आहोत, याची आपण नोंद घ्यावी. याशिवाय मी तुम्हाला मगाशी सांगितलं की तंबाखूच्या व्यसनाचे काय दुष्परिणाम असतात ह्याविषयी सुद्धा आपण माहिती करून घेऊया. धूरविरहित तंबाखू म्हणजे गुटखा, मशेरी, तंबाखू चावणं अशा विविध प्रकारचे तंबाखू सेवनाचे प्रकार आहेत. आणि त्यामुळे फक्त ओरल कॅन्सर होतं हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का की ह्या धूरविरहित तंबाखूच्या सेवनामुळे आपल्याला अन्ननलिका म्हणजे युसोफेगस, जठर म्हणजे पोट आणि घसा म्हणजे थ्रोटचे सुद्धा कॅन्सर्स होऊ शकतात. लॅन्सेट जर्नल ही आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिका आहे. त्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार पुरुषांमधील 40% कर्करोग हे तंबाखूच्या सेवनामुळे होत असतात आणि स्त्रियांमधील 20% कर्करोग हे तंबाखूच्या सेवनामुळे होत असतात. त्यामुळे ह्या तंबाखूच्या सेवनाच्या दुष्परिणामांना जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. सर, ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी जो आपल्याला प्रश्न होता त्याविषयी तुम्ही काय सांगू शकता? पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये कामेच्छेचा अभाव ही खूप सामान्य अशी एक समस्या आहे. आणि स्त्रियांमध्ये खास करून ह्याचा प्रादुर्भाव आढळतो कारण आपल्या संस्कृतीने गेल्या 1000 वर्षामध्ये असे गैरसमज लैंगिकतेविषयी निर्माण केले आणि स्त्रियांमध्ये ती एक सप्रेशन निर्माण झालं. पुरुषांमध्ये अभावानेच आढळणारी ही गोष्ट आहे कारण पुरुषांमध्ये सहसा कामेच्छा तीव्र असते. पण काही पुरुषांमध्ये आपल्याला पाहावं लागेल की लहानपणीपासून जर समजा असे संस्कार असतील घरामध्ये की म्हणजे लैंगिकता किंवा लैंगिक इच्छा असणे म्हणजे खूप चांगली गोष्ट नाहीये किंवा लैंगिकतेविषयी गैरसमज असतील, लैंगिकतेविषयी विचार करणे किंवा
अशा काही गोष्टी असतील, लहानपणी कधी सेक्शुअल अब्यूज झालेला असेल, अशा बऱ्याच गोष्टी असू असू शकतात. शकतात, आपल्याला बरोबर. खोलात जावं लागेल ह्यांना अगदी बरोबर. का कामेच्छा कमी आहे. पण खास करून हल्लीच्या काळामध्ये पुरुषांमध्ये कामेच्छेचा अभाव हा अतिशय ताणतणावामुळे झालेला आहे. दोन गोष्टी, एक तर कामाचा प्रचंड ताण, कौटुंबिक समस्या असणे, म्हणजे अगदी बरोबर. कुटुंबामध्ये व्यवस्थित चांगलं वातावरण नसणे, बरोबर. त्यांना स्वतःला प्रायव्हसी प्रायव्हसी नसणे. अगदी बरोबर तर आहे. कधी कधी आता मला आश्चर्य वाटतं, मुंबईमध्ये एका खोल्याच्या संसारामध्ये कधी कधी कसे समागम करत असतील हे मला, आणि मग त्याच्यामुळे ना स्त्रियांमध्ये कामेच्छा राहते बरोबर. ना पुरुषांमध्ये राहते, बरोबर. किंवा त्या सप्रेशनमुळे काहीतरी लैंगिक विकृती तर निर्माण होते. विकृती निर्माण होऊ शकते. बरोबर आहे. तर ह्यांचं कारण आपण शोधून काढलं की कशामुळे, जर ते ताणतणावामुळे असेल, एकूणच शुक्र धातूचा अभाव. म्हणजे असं आहे की रस रक्त मांस मेध अस्थि मज्जा शुक्र, म्हणजे हा 7वा धातू आहे. जेव्हा सर्व धातूंचं पोषण अतिशय चांगल्या प्रकारे होतं तेव्हा शुक्र धातू निर्माण होतो. म्हणजे आपण जो आहार घेतो, आपण जो विहार करतो, आपण जर व्यायाम व्यवस्थित करत असतो, आपला आहार शुक्र धातू वर्धक असेल, तर आपल्याला सहसा ही समस्या येत नाही. मानसिक ताणतणावासाठी जर असेल तर आपण त्याचीही ट्रीटमेंट, समुपदेशन घेऊ शकतो. वाजिकर विधी हा तुमच्यासाठी अप्रतिम आहे आयुर्वेदात सांगितलेला. ते जर केलं तर तुमची कामेच्छा निश्चित वाढू शकते. निश्चितच. मला वाटतं त्यांना अतिशय दिलासाजनक असं उत्तर मिळालेलं आहे. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे पांडुरंग जाधव यांचा, नांदेडवरून. नमस्कार पांडुरंगजी, आपला प्रश्न तर विचारा. माझे गर्भटूब ब्लॉक आहेत सर. हा हा. हॅलो. फॅलोपियन ट्यूब्स ब्लॉक आहेत का? हा हॅलो मॅडम. हा बोला. नमस्कार. हा नमस्कार मॅडम, माझे गर्भटूब ब्लॉक आहेत मॅडम. हम्म. तुमचं वय हॅलो. किती आहे? हॅलो. बस, तुम्हाला कळला प्रश्न. तुमचा आवाज आम्हाला ऐकू येतोय. प्रश्न सलग विचारा. हा ठीक आहे मॅडम. तर माझे गर्भटूब ब्लॉक आहे आणि मी आयुर्वेदिक मेडिकल सुद्धा केलं आणि खूप ठीक आहे. उपचार करत आहे. तुम्हाला सर काही प्रश्न विचारायचा आहे? ठीक आहे, आम्हाला प्रश्न कळलेला आहे. धन्यवाद जाधव ताई. बोला. हा पुन्हा संतती प्राप्तीसाठीचा प्रश्न आहे. गर्भटूब जर ब्लॉक असतील तर उत्तर बस्ती नावाचा उपाय आपल्या संयुक्त उपचार पद्धती यामध्ये आहे. साधारण 6 महिने ट्रीटमेंट घेतल्यानंतर बऱ्याच अंशी 80% वर स्त्रियांची जी फॅलोपियन ट्यूब ब्लॉक असते ती ओपन होऊ शकते आणि ओपन झाल्यानंतर त्यांना गर्भधारणा होऊ शकते. बरं. अच्छा सर, आपण जेव्हा कॉजेस बघत होतो किंवा कारणं बघत होतो तेव्हा तुम्ही मानसिक ताणतणावावर फार महत्वाचं कारण सांगितलं. याचबरोबर अनेक वेळेला डिप्रेशन किंवा फिलिंग ऑफ गिल्ट असते, म्हणजे काहीतरी विचित्र प्रकारचं आपण काहीतरी कृत्य करतोय ह्याची एक अपराधासारखी भावना असते. हे सुद्धा एक कारण असू शकतं का लैंगिक समस्यांचं? लहानपणी एखाद्याला लैंगिकतेविषयी विकृतीचा सामना करावा लागला असेल. अच्छा. म्हणजे कधी कधी हॉस्टेल्समध्ये जबरदस्ती लहानपणी सिनियर्सकडनं समलंगी संभोग केला जातो. बरं. अच्छा. किंवा आजकाल आपण पेपरात खूप वाचतो की चाइल्ड अब्यूज, ज्याला हल्ली शिक्षक सुद्धा भक्षक झालेत काही ठिकाणी, किंवा राक्षस झालेत असं म्हणायला पाहिजे. की त्यांच्यावर जर समजा चाइल्ड अब्यूज सोसण्याची कधी वेळ आली तर पुढे त्यांची लैंगिकता नष्ट होऊ शकते किंवा त्याच्यामध्ये विकृती निर्माण होऊ शकते. मानसिक ताण, त्याच्यामुळे ते समागम करताना काहीतरी खूप चांगली गोष्ट करतोय असं त्यांना वाटत नाही आणि त्यामुळे त्या समागमाचा पूर्ण आनंद उपभोगू शकत नाही. स्त्री असो वा पुरुष, त्या दोघांनाही कदाचित ह्या समस्येला सामोरं जावं लागतं. आणि म्हणूनच फार कठोर शिक्षा झाली पाहिजे जर चाइल्ड अब्यूज झाली तर, कारण एखाद्याचं संपूर्ण मानसिक शारीरिक आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं आणि त्याचबरोबर त्याच्या पार्टनरचं सुद्धा ना. सर आपण एक प्रश्न घेऊया. चंद्रपूर इथून प्रश्न आहे सुभाष यांचा. नमस्कार सुभाष, आपला प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार. नमस्कार सुभाषजी, आपला प्रश्न सलग विचारा. हा सर नमस्कार, मी सुभाष नागपुरे बोलतो. बोला. सर माझा प्रश्न हा आहे की जो पती पत्नीमध्ये संबंध ठेवताना इच्छा जाणवत नाही, तर याचं काय आहे सर? ठीक आहे. तुमच्या विवाहाला किती वर्ष झालेली, ते तुमचं वय काय आहे? 7 वर्ष. 60 वर्ष आहे. तुम्हाला डायबिटीस वगैरे हार्ट प्रॉब्लेम सारखे समस्या आहेत का?
नाही मॅम. ठीक आहे सर, काय सांगू शकाल त्यांना? वय वर्ष 60 आणि मला असं त्यांनी असं विचारलं की त्यांची इच्छा कमी झालेली आहे. हे नैसर्गिक आहे. एक साधारण 40च्या पुढे एकूणच आपली लैंगिक क्षमता हळूहळू कमी होत जाते आणि 50-60च्या सुमारास क्षमता कमी झाल्यामुळे एकूणच शुक्र धातू आपल्या शरीरामध्ये कमी झाल्यामुळे आपोआपच कामेच्छा कमी होते. सर, मला वाटतं त्यांचा प्रश्न असा होता की 7 वर्ष झाली आहेत त्यांच्या लग्नाला, 60 वर्ष नाही येत वयाला, असं मला वाटतं. अच्छा, आणि त्यांना तसं कामेच्छा असं मला वाटतंय, कारण त्याचा आवाज जरा अस्पष्ट होता. पण आपण दोन्हींचं आपण उत्तर घेऊया. बरोबर आहे की वृद्धावस्थेत शुक्र धातू एकूणच कमी झाल्यामुळे त्यांना वाजिकर विधीची आवश्यकता आहे आणि 7च वर्ष जर झाली असतील तर ते खूप सोपं आहे. आपल्याला त्यांचा रुग्ण इतिहास व्यवस्थित पाहावा लागेल की काय कारण आहे. ह्यामध्ये पती आणि पत्नीचं समुपदेशन हे फार महत्वाचं असतं. एकत्रित समुपदेशन सर? हो, एकत्रित समुपदेशन. कधी कधी काय होतं, मला आश्चर्य वाटतं, जोडपी माझ्याकडे येतात आणि संतती प्राप्तीसाठी आलेली असतात आणि संतती प्राप्तीचं बोलणं झालं का पुरुष सांगतो स्त्रीला तू जरा बाहेर थांब, आणि मग तो मला सांगतो की मला अशी अशी लैंगिक प्रॉब्लेम आहे. अरे पण जी तुझी जोडीदार आहे तिला तुझा प्रॉब्लेम जर व्यवस्थित समजला किंवा तिला प्रॉब्लेम असेल तर त्याला जर समजला, कारण समागम ही एकत्रितपणे अनुभवण्याची गोष्ट आहे, ही एकट्याने करण्याची गोष्ट नाही. एकत्रितपणे ते मनोशारीरिक मिलन असतं. तो जर एकत्रितपणे त्यांना समजलं तर निश्चितच सोपं जातं पुढे ट्रीटमेंट करायला. हो, बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की जरूर आपल्या जोडीदाराशी ओपनली आपण डिस्कशन करायला पाहिजे. जर आपल्याला काहीही प्रॉब्लेम असेल, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला खटकत असतात जोडीदाराच्या, त्या ओपनली डिस्कस केल्या तर कामेच्छा वाढू शकते. निश्चित. आपण सर एक प्रश्न घेऊया. हिंगोलीवरून पुढचा प्रश्न आलेला आहे विशाल यांचा. नमस्कार विशाल, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार, बोला. हॅलो, नमस्कार, बोला. माझा डॉक्टर सरांना एक प्रश्न होता. हो. मी अजून सध्या अविवाहितच आहे. माझं वय साधारणतः 21 वर्षाचं आहे. साधारणतः माझं वजन हे एक 80च्या जवळपास आहे. आणि मी म्हटलं असं परंपराने चालत आलेली जी एक गोष्ट आहे की माझ्या घरामध्ये मी सुद्धा जाडच आहे थोडंसा. आणि म्हणून डॉक्टर सरांना एक प्रश्न होता की माझं थोडं लिंग छोटच आहे आणि त्या संदर्भात एक मानसिकता कुठेतरी बरोबर राहत नाहीये. त्या संदर्भात डॉक्टरांना काय मार्गदर्शन? ठीक आहे, नक्कीच सर तुमच्या प्रश्नाला उत्तर देतील. सर, काय सांगाल त्यांना? लिंग खरोखर छोटं आहे की नाही हे एक्झामिनेशन केल्यावरच कळेल. आणि फार क्वचित, जसं हायपोगोनाडिझम नावाचा एक रोग आहे की ज्याच्यामध्ये टेस्टोस्टेरॉनची कमतरता असेल शरीरामध्ये तर लिंगांची आणि वृषणांची वाढ होत नाही. पण बऱ्याच अंशी 99% पुरुषांमध्ये असं नसतं. हे 1% पुरुषांना कदाचित असू शकेल, तर ते एक्झामिन केल्यावरच सांगू शकेल. पण 99% पुरुषांचा एक भला मोठा गैरसमज असतो की आपलं लिंग इतरांपेक्षा छोटं आहे. अच्छा. आणि उगाचच म्हणजे कधी लहानपणी किंवा आपण इतरांनी खिल्ली कधी उडवलेली असेल किंवा आपल्या मनात ते असं राहून जातं. बरोबर. फार गंभीर समस्या आहे. बरोबर. आपल्याला कधी कधी हसण्यावरही आपण नेतो की काय, पण ही फार गंभीर समस्या अशासाठी आहे की असं बऱ्याच अंशी 99% नसतं. लिंगांचे आकार थोडेफार इकडे तिकडे होतात. म्हणजे एक साधारण आणि सांगायचं वाटतं की ते इंग्लिशमध्ये म्हणतात ना की साईज डज नॉट मॅटर. बरोबर. तर साईज डज नॉट मॅटर की करंगळी एवढं शिश्न किंवा लिंग असेल तर ती देखील स्त्रियांना सॅटिस्फॅक्शन होण्यासाठी उपयोगी असतं. अच्छा. याचं कारण हे की योनीचा फक्त बाह्य 1/3 सेन्सिटिव्ह आहे.
त्याच्या आतमध्ये सेन्सेशनच नाहीये. बरोबर. त्यामुळे कितीही मोठं लिंग असून त्या फायदा उलटा खूप जास्त मोठं लिंग असेल तर स्त्रीला आनंद होणार नाही, उलटा वेदना होऊ शकतात. आणि हा एक फार महत्वाचा प्रश्न त्यांनी विचारलाय, कारण अनेक वेळेला अवसादात्मक अवस्था येऊ शकते अशा पुरुषांची, आणि त्यामुळे त्यांना बोलतं करणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे. अनेक मनोशारीरिक विकृती जडतात, भीती वाटते, बरोबर, अँझायटी येते. लग्नाच्या आधी अत्यंत निराशेने ग्रस्त असे तरुण माझ्याकडे येतात आणि मला सांगतात की सर मला आत्महत्या करायची वाटते. अरे बापरे. माझं हे लग्न ठरवतायत आई वडील, पण जर माझं लिंग लहान आहे आणि जर काही मी लग्न केलं तर मला सॅटिस्फॅक्शन नाही करता येणार स्त्रीचं, माझ्या बायकोचं, आणि ह्याची मला खूप भीती वाटते आणि माझ्यात काहीतरी कमतरता आहे, नपुंसक आहे, असं काहीतरी वाटून आत्महत्येला प्रवृत्त झालेलं. मला आनंद वाटतो अशा अनंत तरुणांची आयुष्य वाचवण्यात मी यशस्वी ठरलोय आणि मला त्याचा अभिमान वाटतो. निश्चितच सर, की त्यांचं पूर्ण आयुष्य त्या एका गैरसमजावर आधारित होऊन विकृत होऊ शकतं. बरोबर, झालं असतं विकृत. बरोबर. सर, आपण जेव्हा पुरुषांच्या लैंगिक समस्यांविषयी होतं तेव्हा तुम्ही काय सांगू शकता? पुरुषांच्या लैंगिक समस्या ह्या दोन प्रकारच्या आहेत. एक तर आपण जसं म्हणालो की मानसिक लैंगिक समस्या आणि शारीरिक लैंगिक समस्या. तर मानसिक, जसं मी आत्ता सांगितलं की मनामध्येच लैंगिकतेविषयी भीती असते किंवा काही कारणामुळे जसं सांगितलं की सेक्स अब्यूज झाल्यावर विकृती निर्माण होते किंवा गिल्ट असते. ह्यामुळे संभोगाविषयी अकारण वाटणारी भीती, अँझायटी, याला आपण सायकोलॉजिकल इम्पॉर्टन्स असं म्हणतो किंवा मानसिक विकृती असं म्हणतो. आणि त्याचप्रमाणे मनोशारीरिक किंवा शारीरिक विकृती देखील बऱ्याच प्रमाणात असतात. तर त्यापैकी तू सांगितलेली एक म्हणजे मधुमेह. अगदी बरोबर आहे सर. सर, आपण हे प्रश्न असेच घेत राहूया. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे सचिन यांचा सोलापूरवरून. नमस्कार सचिनजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार डॉक्टर. नमस्कार, बोला. माझं वय 30 वर्ष आहे. मला एक 2 वर्षाचा मुलगा आहे. माझं लग्नाच्या आधीपासून म्हणजे असं संडासल्यावर ना म्हणजे लघवीद्वारे असं पांढरा चिकट बाहेर जाते. म्हणजे ते कशासाठी जाते तेवढं डॉक्टरना विचारायचं. ठीक आहे सचिनजी, तुमचा प्रश्न आम्हाला कळलेला आहे. कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे लैंगिक समस्या आणि संयुक्त उपचार पद्धती, आणि सहभागी आहेत डॉक्टर अनिल पाटील. आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही कार्यक्रमाच्या शेवटी दाखवणारच आहोत, ह्याची आपण नोंद घ्यावी. याशिवाय उद्याचा सखी सह्याद्रीचा कार्यक्रम कोणता आहे तो आपण पाहून घेऊया. सह्याद्री वाहिनीवरचा शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर 2014 दुपारी 1 वाजताचा सखी सह्याद्री कार्यक्रम आहे. अल्पसंख्याक राष्ट्रीय विकास. सहभाग आहेत मुनाफ हकीम. सूत्रसंचालन पल्लवी मुजुमदार. तंबाखूच्या सेवनाचे आपण दुष्परिणाम तर बघितलेच. हे दुष्परिणाम कसे होतात तुम्हाला माहिती आहे का? कारण तंबाखू हा आपल्या रक्तवाहिनीमध्ये जाऊन आपल्या प्रत्येक पेशीमध्ये जातो आणि त्या पेशींमध्ये बिघाड करून त्या पेशींना कॅन्सरस करतो. ह्याशिवाय आपली जी जनुकं असतात म्हणजे जीन्स असतात त्यांमध्ये बदल घडवून पुढच्या होणाऱ्या अपत्यांमध्ये सुद्धा या विकृतीज किंवा डिफॉर्मिटीज करतात. आणि त्यामुळे तंबाखू सेवनाच्या व्यसनापासून आपण दूर राहणंच अतिशय समजूतदारीचं आहे. ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी सचिन यांचा प्रश्न होता सोलापूरवरून, त्याचं आपण उत्तर घेऊया सरांकडून. लघवीतून धातू जाणे हा खूप कॉमन असा पुरुषांना आढळणारा एक प्रश्न आहे. अच्छा. त्याला मला आठवतं की मी KEM मध्ये असताना आम्ही ओपीडी मध्ये सेक्शुअल मेडिसिन ओपीडी मध्ये आम्ही त्याला धात सिंड्रोम म्हणतो. अच्छा, ओके. हा खूप कॉमनली आहे. मला असं वाटतं की रात्री आपण झोपेमध्ये बरीचशी स्वप्न पाहतो, त्याच्यामध्ये स्वप्नदोष सुद्धा होऊ शकतो. म्हणजे स्वप्नामध्ये लैंगिकतेविषयी जर स्वप्न पडलं की समागम करतोय तर अशा वेळी वीर्य स्खलन होतं रात्री. तर अशा वेळी देखील सकाळी आपल्याला जाणीव होते की काहीतरी धातूसारखं बाहेर येतं किंवा पडतं. तर किंवा आपण स्वप्न पाहताना साधारण तरुणपणी किंवा एक साधारण 16व्या वर्षीपासून 25व्या वर्षापर्यंत खूप आपण कामुकतेविषयी किंवा जागरूक व्हायला सुरुवात झालेली असते आणि
त्यामुळे स्वप्न पडतातच, पण समजा वीर्यस्खलन झालं नाही तरी पण ल्युब्रिकेटिंग फ्लुइड म्हणजे समागम सुलभ व्हावा म्हणून आपल्या काही ग्रंथींमधून आधी थोडंसं एक वंगणात्मक एक स्राव बाहेर पडतो, तर तो हा स्राव देखील लघवीच्या आधी कधी कधी पडतो आणि आपल्याला वाटतं की वीर्यस्खलन होते किंवा वीर्य बाहेर पडतो किंवा धातूच बाहेर पडतो. कधी कधी आपण त्वचा असते, त्याला फोरस्किन आपण म्हणतो, ती पूर्ण असते आणि ती कापली जात नाही. त्याच्यामुळे आणि ती जर आपल्याला सवय नसेल ती बाहेर काढून स्वच्छ धुवायची, तर आतमध्ये फॉस्फेट सारखे पदार्थ पांढरे निर्माण होतात आणि जे बाहेर पडतात. त्यामुळे देखील आपल्याला एक शंका निर्माण होते की धातू आहे. तर ह्याविषयी असं आहे की व्यवस्थित मार्गदर्शन आपण जर पाहिलं की कशामुळे हे झालेलं आहे हे तज्ज्ञांकडनं आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याची ट्रीटमेंट व्हायला पाहिजे. बरोबर. पण त्यामुळे जर खरोखर शुक्रधातूची कमी असेल किंवा क्षीणता असेल तर तो शुक्रधातू भरून काढण्यासाठी आपण वाजीकरण करू शकतो. वाजीकरण केल्यानंतर किंवा काही खास व्यायाम जर सांगितले तर आपल्याला एक महत्वाचा रोग जो आपण बोलणार आहोत जो पुरुषांमध्ये खूप महत्वाचा आहे तो म्हणजे प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन. अगदी बरोबर. मी आता विचारणारच होती हा प्रश्न, कारण फिजिकल इम्पॉर्टन्स मध्ये प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन हे खूप कॉमन डिसऑर्डर आहे. साधारण पहिले असतं की ताठरताच नाही येणे, हा एक भाग असतो. किंवा दुसरा असा असतो की ताठरता येते पण ती इतकी येत नाही की समागम होऊ शकेल. तिसरी अशी गोष्ट आहे की ताठरता येते पण समागम करण्याच्या आधीच वीर्यस्खलन होतं. बरोबर. किंवा समागम करू शकतात पण त्याचा कालावधी अत्यंत अल्प असतो. त्याला आपण प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन किंवा लवकर शीघ्रस्खलन असं मराठीमध्ये म्हणू शकतो. तर ह्याच्यासाठी बरेच वाजीकर विधी आयुर्वेदात सांगितलेले आहेत, ॲक्युपंक्चरमध्ये सांगितलेले आहेत. तर ह्याची ट्रीटमेंट जर आपण घेतली तर निश्चित आपल्याला ह्याच्यातून ही समस्या आपल्याला सोडवता येईल. निश्चितच. आपल्याला प्रश्न आलेला आहे, बजरंग भोसले यांचा प्रश्न आहे साताऱ्यावरून. नमस्कार. नमस्कार. हॅलो. नमस्कार. आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. हॅलो बजरंग साहेब, आपला प्रश्न विचारा. मॅडम मी बोला. बोलतोय सातारा. हा हा. मॅडम माझं वय 26 आहे. तर मी वयाच्या 15व्या वर्षापासून मॅडम मी स्मोकिंग करतोय. तर मला असं वाटायला लागले की माझी आता ताठरता कमी झालेली आहे, इच्छा कमी होत चाललेली आहे असं मला वाटतंय. मला भीती झालेली आहे. ठीक आहे. आता वय किती होतं? 20. हा. तर एक सांगावं असं वाटतं की लैंगिक शिक्षण हे मुलांना खूप लहानपणापासून दिलं जाणं अत्यंत गरजेचं आहे. एक नॅचरल अर्ज जेव्हा आपल्याला एक नैसर्गिकरित्या लैंगिकता निर्माण होण्याचा जो कालावधी असतो तेव्हा कामेच्छा तीव्र असते आणि अर्थातच कुठचाही मार्ग नसतो की ती आपण सॅटिस्फाय करू शकतो स्वतःला. अशा वेळी आपोआपच आपण हस्तमैथुनाकडे वळतो. तर दोन दोष आहेत त्यात. स्वप्नदोष निर्माण होतो जर आपण हस्तमैथुन केलं नाही. आपल्या शरीरात वृषणांमध्ये शुक्रजंतू आणि वीर्य निर्माण होत असतं आणि ते जेव्हा पूर्ण भरलं जातं वृषण तेव्हा आपोआपच ते बाहेर टाकलं जातं. जेव्हा आपण स्वप्न पाहतो त्याला आपण स्वप्नदोष म्हणतो. पण जर आपण मुद्दामून फॅन्टसी करून किंवा स्वतः स्त्रियांविषयी विचार करून आपण जर हाताने जेव्हा आपण वीर्य बाहेर काढतो त्याला आपण हस्तमैथुन असं म्हणतो. तर जास्त जेव्हा अतिशय कामेच्छा तीव्र होईल तेव्हाच हस्तमैथुन करावं. उगाच सवय म्हणून स्वतःला लावून घेऊ नये. कारण अर्थातच आयुर्वेदानुसार अतिहस्तमैथुन हे घातक आहे. अगदी बरोबर. शरीराला. आणि आताही ॲलोपॅथिक तज्ञ देखील मानायला लागले की उगाच आपण तो स्राव वेस्ट करणं हे चांगलं नाही. शुक्राचं रूपांतरण ओझ्यामध्ये होणार असतं. बरोबर आहे. तर आयुर्वेदानुसार असं म्हणतात. ॲलोपॅथीचे तज्ञ पूर्वी मानायचे नाही अजिबात, पण हल्ली म्हणायला लागलेत की उगाच जेव्हा आपण अतिशय सेक्शुअली एक्साइट होऊ तेव्हाच आपण हस्तमैथुन करायला पाहिजे. उगाच आपण सवय म्हणून ते करू नये.
की त्याच्यामुळे त्रास होईल. तर ह्यामध्ये आपण शुक्र धातू वर्धक अशी आपण जर औषधे घेतली, वाजीकर विधी करून घेतला, तर पुन्हा ताठरता निर्माण होऊ शकते आणि आणि पुन्हा या normal गोष्टीचं होऊ योग्य ज्ञान असणं फार महत्वाचं आहे. ते तुम्ही या कार्यक्रमाद्वारे करतातच आहात. रत्नागिरीवरून आपल्याला पुढचा प्रश्न आहे विकास यांचा. नमस्कार विकासजी, आपला प्रश्न विचारा. रत्नागिरीवर हॅलो. बोलतोय, विकास यादव. हो, बोला. 4 वर्ष झाली लग्नाला आणि त्यानंतर पहिल्यांदा लेप्रोस्कोपी झाली होती. लेप्रोस्कोपी नंतर त्यांनी राईट ट्यूब ऍडिजन सांगितलं डॉक्टरांनी, तरी सुद्धा सांगितले नॉर्मल होईल म्हणून. आणि IUI सुद्धा एकदा झालं. वय आहे दोघांचंही 33. अच्छा, ठीक आहे आणि सर. आमचा काही संतती योग नाही होत आहे. ठीक आहे. हा प्रश्न थोडासा गर्भधारणेविषयी आहे, तरी पण आपण हा प्रश्न घेऊया सर. मला असं वाटतं उत्तर बस्तीसारखा जो उपाय मी मगाशी सांगितला की गर्भधारणा होण्यासाठी बरेचसे संयुक्त उपचार पद्धती आहेत, ज्या आपण विविध वेळी आपल्या विविध विषयांवर जेव्हा आपल्या चर्चा होतात त्यावेळी आपण बोलतो. तर उत्तर बस्ती नक्की करून पहा, तुम्हाला गर्भधारणा होण्याची शक्यता वाढेल. निश्चितच. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे लैंगिक समस्या आणि संयुक्त उपचार पद्धती आणि सहभागी आहेत डॉक्टर अनिल पाटील. कार्यक्रमामध्ये पुढे जाण्यापूर्वी आपण पुढचे हॅलो डॉक्टरचे कार्यक्रम कोणते आहेत ते पाहून घेऊया. सह्याद्री वाहिनीवरचा हॅलो डॉक्टर कार्यक्रम आता आम्ही शनिवारी सुद्धा दाखवणार आहोत. ह्या शनिवारचा म्हणजे प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी आम्ही हॅलो डॉक्टर कार्यक्रम दाखवत असतो. शनिवार दिनांक 20 डिसेंबर दुपारी 1 वाजता हॅलो डॉक्टर हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे मान, खांदे, कंबर आणि गुडघेदुखीसाठी बाह्योपचार चिकित्सा. सहभाग डॉक्टर अक्षरा देवरुखकर. सूत्रसंचालन डॉक्टर शीतल विस्पुते. बुधवार दिनांक 24 डिसेंबर रात्री 8 वाजताचा हॅलो डॉक्टर कार्यक्रम सुद्धा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे व्यसनमुक्ती आणि आयुर्वेद. सहभाग डॉक्टर वैद्य समीर जमदग्नी. सूत्रसंचालन डॉक्टर चेतन साळुंखे. गुरुवार दिनांक 25 डिसेंबर रात्री 8 वाजताचा हॅलो डॉक्टर कार्यक्रम प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे वंध्यत्व निवारण, स्त्री बीजदान आणि सरोगसी. सहभाग डॉक्टर श्रीराम खाडीलकर. सूत्रसंचालन डॉक्टर अपर्णा राऊत. लैंगिक समस्यांविषयी आपण बरंच माहिती घेतलेली आहे, पुरुषांच्या लैंगिक समस्यांविषयी. आता सर मला जाणून घ्यायचे स्त्रियांच्या लैंगिक समस्यांविषयी, कारण माझी मगाशी इंट्रोडक्शनमध्ये पण मी बोललेली की नववधू प्रिया मी वावरते, म्हणजे अगदी पडद्या आड किंवा न बोलणाराच हा विषय आहे, न बोललाच जात नाही हा विषय स्त्रियांच्या लैंगिकतेत. हो, कारण गृहीत धरलं जातं पॅसिव्ह पार्टनर आहे म्हणून. सगळं जे काही प्रेशर आहे किंवा अँझायटी आहे ही साधारण आपण पुरुषांच्या खांद्यावर टाकून देतो आणि त्याच्यामुळे त्यांना जास्त समस्यांना सामोरं जावं लागतं. म्हणजे असं आहे की लग्न झाल्यानंतर पुरुषांना त्याची शक्ती दाखवायची असते आणि संभोग आपोआप होतो आणि स्त्रियांच्या लैंगिकतेला म्हणजे काही इम्पॉर्टन्स किंवा महत्वच दिलं जात नाही. पण ही खूप चुकीची गोष्ट आहे, कारण पुरुषांइतकीच स्त्रियांमध्ये लैंगिकता ही फार महत्वाची आहे. आणि पुरुषांसारखंच लैंगिक जर सॅटिस्फॅक्शन किंवा समाधान ज्या स्त्रियांमध्ये होत नाही त्याच्यामध्ये अनेक हिस्टेरियासारख्या मनोविकृती निर्माण होतात आणि आपल्याला कळतच नाही की ही मनोविकृती का निर्माण झाली किंवा चिडचिडेपणा किंवा ते बरेचशा त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये डिस्पारयुनिया नावाचा एक रोग आहे की ज्याच्यामध्ये संभोग जेव्हा सुरुवातीला अटेम्प्ट केला जातो तेव्हा काही कारणामुळे स्त्री आपला योनी मार्ग एकदम आखडून घेते, म्हणजे आकुंचित करून घेते आणि त्याच्यामुळे लिंग प्रवेश होत नाही किंवा लिंग प्रवेश करण्याचा जेव्हा पुरुष प्रयत्न करतो तेव्हा खूप जास्त प्रमाणात स्त्रियांना वेदना होतात. तर हा जो आहे हा एक मनोशारीरिक आजार आहे आणि ह्याला खूप जास्त प्रमाणात समुपदेशनाची गरज असते. नाहीतर मी असं बघितलंय की आणि जे पुरुष साधारण कन्सिडरेट असतात की स्त्रियांना वेदना होत आहेत, ठीक आहे आपण पुढे ढकलूया, वर्षानुवर्ष कधी कधी संभोग होत नाही आणि मग त्याच्यामुळे गर्भधारणा होत नाही. मग सगळे लोक मग विचारायला लागतात की काय प्रॉब्लेम आहे आणि हे सांगू शकत नाही. आश्चर्य हे आहे की कधी कधी असं वाटतं की ह्या गोष्टीमुळे पुरुषाच्या मनात एक गैरसमज निर्माण होतं की मला संभोग करता येत नाही, हा माझ्यामध्ये नपुंसकत्व आहे. पण ऍक्च्युअली प्रॉब्लेम स्त्रीमध्ये असतो
की तिची योनी आकुंचन करण्याची जी प्रवृत्ती आहे ते तिला जे वेदना होतात करून जे संभोग होऊन देत नाही, त्यामुळे हा प्रॉब्लेम निर्माण झालेला असतो. तर ह्याच्यासाठी समुपदेशन, ह्याच्यासकट काही कारणामुळे आपल्याला मानसिक तिच्या इतिहासात जावं लागतं की कुठल्या कारणामुळे स्त्री असं वागते, की एकतर अँझायटी असेल, की भीती वाटत असेल की संभोगाची, किंवा जसं म्हटलं लहानपणी काही अनुचित प्रसंग झालेला असेल, हेट्रेड असेल, किंवा संभोग म्हणजे वाईटच काहीतरी, असं काहीतरी मनात गैरसमज असतील, अशा बऱ्याच गोष्टी असू शकतात. कधी कधी इन्फेक्शन असू शकतं तिथे. अगदी बरोबर, फार कॉमन आहे. हा, इन्फेक्शनमुळे सुद्धा जळजळ होते खूप जास्त प्रमाणात, किंवा ल्युब्रिकेशन होत नाही, त्यामुळे डिस्पॉर्निया होतो. बरोबर. सर, अनियमित बीजोत्पादन हे सुद्धा एक लैंगिक समस्या असू शकते का? अनियमित बीजोत्पादन म्हणजे हॉर्मोन्स जेव्हा चांगल्या प्रकारे स्रवतात कुठच्याही, जसं शुक्र धातू पुरुषांमध्ये तसा आर्तव असं आपण स्त्रियांमध्ये म्हणतो, किंवा आर्तव शुद्ध असतं, याचा अर्थ हॉर्मोन्स विविध प्रकारे व्यवस्थितपणे स्रवतात, ओव्ह्युलेशन वेळेवर होतं, तेव्हा एक नैसर्गिक अर्ज निर्माण होते. म्हणजे असं आहे की प्राण्यांमध्ये सीझनल सेक्शुअलिटी असते. म्हणजे आता श्वानांमध्ये किंवा कुत्र्यांमध्ये भाद्रपद महिन्यामध्येच ती एक अर्ज निर्माण होते, आणि त्यावेळी समागम झाल्या होतेच, म्हणजे गर्भधारणा जास्त करून. तर तसं आपल्यामध्ये नसतं ना, आपल्यामध्ये दर महिन्याला ते बीजोत्पत्ती निर्माण होते. तर त्यावेळी स्त्रीमध्ये जर अर्ज निर्माण होत असेल, जर बीजोत्पत्ती व्यवस्थित असेल, तर निश्चितच तिच्या मनात अर्ज निर्माण होणार, कारण ती नैसर्गिक एक इच्छा आहे की ज्याच्यामुळे गर्भधारणा होणार आहे. तर हा तो विषय आहे. कार्यक्रमामध्ये आता घेणार आहोत आपण अनाउन्समेंटची वेळ झालेली आहे. दिनांक 4 डिसेंबर 2014 रोजी झालेल्या कार्यक्रमाचे भाग्यवान 3 विजेते नावं खालीलप्रमाणे आहेत. प्रथम बक्षीस जाहीर झालेलं आहे संजय पांडुरंग कुपेकर यांना, कोल्हापूरचे आहेत ते. द्वितीय बक्षीस सुरेश गणपत मुळीक, माहीम, पश्चिम मुंबई. तृतीय बक्षीस महेश रामचंद्र मुळे, सातारा यांना गेलेलं आहे. ज्या लोकांनी अचूक उत्तर पाठवलं आहे पण बक्षीस मिळालेलं नाही त्यांनी निराश होऊ नये. बरोबर उत्तर पाठवणाऱ्यांसाठी वेदिकेअर वेलनेस क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्सच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून एक मोफत कन्सल्टेशन मिळेल. कार्यक्रमात स्पर्धेसाठी विचारण्यात येणारा आजचा प्रश्न असा आहे, लैंगिक समस्यांवर कोणती उपचार पद्धती उपयुक्त ठरते? पर्यायी उत्तर आहेत: 1 नस्यविधी, 2 रक्तमोक्षण विधी, 3 वाजीकरण विधी. SMS साठी क्रमांक आहे 9819353720. अचूक उत्तर पाठवण्याची अंतिम तारीख आहे 20 डिसेंबर 2014 रात्री 8 वाजेपर्यंत. प्रश्नाचं अचूक उत्तर देणाऱ्या विजेत्यांना वेदिकेअर वेलनेस क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्सतर्फे विशेष भेट देण्यात येईल व अशा सर्व विजेत्यांमधून लकी ड्रॉ पद्धतीने निवड केलेल्या आमच्या खास विजेत्याला प्रथम पारितोषिक ₹2,500, द्वितीय पारितोषिक ₹1,500, तृतीय पारितोषिक ₹1,000चं गिफ्ट हॅम्पर देण्यात येईल. या विजेत्याचे नाव पुढील महिन्याच्या कार्यक्रमात जाहीर करण्यात येईल. आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही दाखवतो, तो तुम्ही टिपून घ्या. वेदिकेअर वेलनेस क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्स, 3132 माधव अपार्टमेंट, 10 गणेश पेठ लेन, NC केळकर रोड, दादर पश्चिम, मुंबई 400028. दूरध्वनी क्रमांक मुंबई 020-2430-3521, पुणे 020-323-11307. वेबसाईट www.vedicure.com. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा जाणून घ्यायची आम्हाला उत्सुकता आहे. त्यासाठी आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता असा आहे. याशिवाय ज्या डॉक्टरांना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी सुद्धा आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारे सुद्धा संपर्क साधू शकता. आमचा ईमेल ID आहे hellodoctordkmumbai@gmail.com. सर, कार्यक्रमामध्ये आपण स्त्रियांच्या लैंगिक समस्यांविषयी अजून थोडंसं थोडक्यात काय सांगू शकता? म्हणजे कधी कधी हा विरोधाभास पहा की ज्या देशामध्ये कामसूत्र लिहिलं गेलं, ज्या देशामध्ये स्त्रियांना लग्न होण्याआधी
काही खास स्त्रिया ज्या निपुण असायच्या ह्याच्यामध्ये त्यांच्याकडे पाठवलं जायचं की लैंगिकता शिकवण्यासाठी. त्या देशामध्येच आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की स्त्रियांची लैंगिकता सप्रेस केली जाते, त्यांना सेक्स एज्युकेशन व्यवस्थित दिलं जात नाही, त्यांना बऱ्याचदा ह्या सुखापासून वंचित ठेवलं जातं. तर हे बदलायला पाहिजे. ह्या देशाची संस्कृती ही नाहीये. अगदी बरोबर. ही कामसूत्राची संस्कृती आहे. अगदी बरोबर. आणि म्हणजे स्त्री पुरुषांमधले संबंध हे वैद्यकीय दृष्ट्या गंभीर रीतीने घेणारी आपली संस्कृती आहे. अगदी बरोबर. तर हे आपल्या मनात जे संस्कृतीविषयी जे काही हे गैरसमज ते संपूर्णपणे काढून टाकण्याची गरज आहे. निश्चितच सर. आणि जेव्हा आपण स्त्रियांच्या लैंगिकतेविषयी बोलतो तेव्हा एक प्री मेन्स्ट्रुअल किंवा प्री मेनोपॉझल सिंड्रोम असं ह्यामध्ये सुद्धा लैंगिक समस्या निर्माण होऊ शकतात. हो, कारण काय इस्ट्रोजनचं प्रमाण कमी व्हायला लागतं, तसंच ल्युब्रिकेशन कमी व्हायला लागतं. म्हणजे ह्या स्त्रियांमध्ये कामेच्छा पण असते, पण वंगण कमी झाल्यामुळे ते शक्य होत नाही. त्यामुळे समागम कधी कधी खूप त्रासदायक होऊ शकतो. बरोबर सर. ह्याचबरोबर जेव्हा आपण म्हणतो की समागम होणं, तेव्हा सेफ पिरियड कुठचा असू शकतो आणि अनसेफ पिरियड म्हणजे समागम करण्यासाठी, मूल न होऊ देण्यासाठी कुठचा असू शकतो? पहिले 7 दिवस जे असतात, पाळी सुरू झाल्यापासून पहिले 7 दिवस सहसा होत नाही आणि शेवटचे एक 7-8 दिवस पाळी येण्याआधी तो समागमासाठी निश्चित चांगला सेफ पिरियड. आणि ज्यांना संतती होणार नाही. बरोबर. आणि ज्यांना संतती हवी असेल त्यांना कुठचा पिरियड असतो चांगला? 10व्या दिवसापासून 18व्या दिवसापर्यंत जो आठवडा आहे तो सर्वात चांगला असतो. निश्चितच आज आपण विविध लैंगिक समस्यांविषयी जाणून घेतलं. हा विषय थोडासा वेगळा होता, कधीही न चर्चिलेला होता, म्हणूनच आम्ही आजचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला खूप लिहून कळवायला आवडेल. आम्ही तुमच्या अभिप्रायांची वाट बघत होतो. याशिवाय पुरुषांच्या लैंगिक समस्या, स्त्रियांच्या लैंगिक समस्या याविषयी निश्चितच चांगला प्रकाश पडलेला आहे आणि चांगली माहिती आपल्याला मिळालेली आहे. ह्याद्वारे आपल्या समाजामध्ये लैंगिकतेविषयीचे जे गैरसमज आहेत किंवा ज्या गैरसमजुती आहेत त्यांना सुद्धा पडदा लागलेला असेल हे असं मला जरूर वाटतं. डॉक्टर अनिल पाटील, आज तुम्ही हा जो विषय घेतला त्यासाठी सर्वप्रथम पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन. आणि हॅलो डॉक्टर मध्ये हा कार्यक्रम घेतला त्यासाठी तुमचे मनःपूर्वक आभार.